नमस्कार, मी शिल्पाज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण कॉफी मार्बल केकची रेसिपी पाहणार आहोत। रवा केकची रेसिपी मी टाकली होती, त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात। त्याचप्रमाणे या केकला पण तुम्ही छान असा प्रतिसाद द्या। आणि हा केक कोको पावडर न यूज करता आपण कॉफी पावडर वापरून हा केक बनवणार आहोत। मला रिक्वेस्ट होती की कोको पावडर न वापरता मार्बल केक बनवायची रेसिपी सांगा। त्यासाठी मी हा केकची रेसिपी टाकलेली आहे कॉफी पावडर यूज करून। चला तर मग रेसिपी पाहूया। व्हिडिओ जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। सबस्क्राइब केल्यामुळे तुम्हाला नवीन नवीन डिशेस मिळतील। आणि चला तर मग आता रेसिपी पाहूया। मी बाउल घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला कोणत्याही ब्रँडची तुम्ही कॉफी घेऊ शकता। इन्स्टंट कॉफी मी 2 चम्मच घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 चम्मच गरम पाणी टाकायचं आहे। आणि गरम पाणी टाकल्यामुळे कॉफी लवकर डिसॉल्व होते आणि आपण ही कोको पावडरच्या ऐवजी वापरणार आहोत। केक टिन घेतलेला आहे आणि त्याला मी तेल लावत आहे आणि याला आपल्याला चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे। केक टिन नसेल तर तुम्ही कोणतंही स्टीलचं भांडं किंवा केक कुकरचा डब्बा किंवा काही तुम्ही वापरू शकता, पण त्याला तेलाने चांगलं ग्रीस करून घ्या। आणि त्यानंतर त्यामध्ये मैदा टाकून पूर्ण केक टिनला आपण लावून घेणार आहोत। तुम्ही जो कोणतं भांडं वापरणार असाल त्याला तुम्ही या प्रकारे लावून घ्या, मैदा आणि तेल। आता हे आपण बाजूला ठेवून देऊ। आता आपण पुढची तयारी पाहू। मी अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे। पिठी साखरेसाठी मी साखर मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे आणि तो अर्धा कप घेतलेली आहे। आणि 1/4 कप मी तेल टाकत आहे। तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता, फक्त त्या तेलाला स्ट्रॉंग स्मेल असू नये। आणि हे आपल्याला एका दिशेने फिरून साखर आणि तेल पूर्ण व्यवस्थित एकजीव होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता जर तुम्हाला गोड खाण्याचं प्रमाण जास्त असेल तर। ते मी बाजूला ठेवलेलं आहे। मी त्याच बाउल 1 चम्मच आणि 1 छोटा चम्मच मी बेकिंग पावडर टाकलेला आहे। बेकिंग पावडर टाकलेला व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे आणि ते मी सर्व चाळून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध वापरायचं आहे। दूध आपल्याला रूम टेम्परेचरचंच वापरायचं आहे आणि हळूहळू दूध टाकून एकाच दिशेने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। उलट सुलट दिशेने जर तुम्ही फिरवाल तर तुमचा केक व्यवस्थित बनणार नाही। मग पुन्हा तुम्ही मला कमेंटमध्ये विचारता की आमचा केक फुललाच नाही, आमचा केक व्यवस्थित झालाच नाही। त्याचं कारण हे आहे की तुम्ही एकाच दिशेने ते फिरवायचं आहे। उलट सुलट फिरवल्याच्या नंतर केक अजिबात व्यवस्थित होणार नाही। व्हिडिओमध्ये पाहताय त्याप्रमाणे एकाच दिशेने तुम्हाला हे फिरून घ्यायचं आहे जोपर्यंत याच्या गाठी पूर्ण मोडणार नाहीत। आणि तुम्ही बॅटर बघत आहात की कितपत घट्ट आहे ते। आता यामध्ये मी 1 छोटा चमचा व्हॅनिला एसेन्स ॲड करत आहे। सर्व साहित्य किती प्रमाणात घेतलेलं आहे याची सर्व माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही ते जरूर चेक करा। आता मी पूर्ण मिक्स करून घेतल्याच्या नंतर आता हे अर्ध बॅटर आपल्याला एका बाउलमध्ये दुसऱ्या काढून घ्यायचं आहे। आता या बॅटरमध्ये आपण 1 कप मैदा, 1 टीस्पून आणि 1/4 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा कप दूध आणि अर्धा कप साखर आणि 1/4 कप ऑइल टाकलेलं आहे, बरोबर। आता ते आपण अर्ध बॅटर जे बाजूला काढून ठेवलं होतं त्यामध्ये सुरुवातीला आपण जी कॉफी डिसॉल्व करून ठेवली होती ती मी यामध्ये टाकलेली आहे आणि याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे पहा, आपले 2 बॅटर तयार झाले, ठीक आहे। 1 कॉफीचं आणि 1 विदाऊट कॉफीचं। आता मी केक मोड घेतलेला आहे। त्याआधी आपण ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक बेक करायचा आहे ते आपण गॅसवर ठेवून घेऊया। मी तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये दाखवते। याप्रमाणे पहा, मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि त्यावर मी 1 स्टँड ठेवलेला आहे। आणि आता याला आपल्याला कव्हर करून 5 ते 10 मिनटं मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे प्रीहीट करण्यासाठी। आता हे केक टिन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी पांढरंवालं जे बॅटर होतं ते 2 चमचा टाकलेलं आहे
आणि आता आपल्याला कॉफीचं जे बॅटर आहे, कॉफी ज्यामध्ये मिक्स केलेलं आहे ते हे यामध्ये 2 चमचे टाकायचं आहे। आता हे आपल्याला सतत असंच करायचं आहे। 2 चमचा व्हाईटवालं बॅटर आणि 2 चमचे कॉफीवालं बॅटर, तरच आपल्या कॉफी मार्बल केकची डिझाईन होईल। आणि टाकल्याच्या नंतर याला छान प्रकारे असं टॅप करायचं आहे, जेणेकरून त्यातली सगळी हवा बाहेर निघाली पाहिजे। आधी मी पांढरवालं बॅटर टाकलं, नंतर कॉफीचं बॅटर टाकलं 2-2 चम्मच, आणि आता मी पुन्हा व्हाईटवालं बॅटर टाकते आहे 2 चम्मच। त्यानंतर आपल्याला पुन्हा त्यामध्ये कॉफीवालं बॅटर टाकायचं आहे। आणि तुमचं बॅटर खूप पातळ नाही पाहिजे, जेणेकरून ते पसरणार, आणि पसरल्यामुळे आपल्याला जी डिझाईन पाहिजे ती डिझाईन तयार होणार नाही। त्यामुळे बॅटरची जी थिकनेसपणा आहे ती व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे। असे तुमच्या घड्या पडल्या पाहिजे जेव्हा तुम्ही बॅटर असं चमच्याने उचलाल तेव्हा। तुम्ही पहा, तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक पहा, काहीच अवघड केक नाही आहे, खूप सोपा आहे आणि खूप दिसायला पण खूप छान आहे, आणि चवीला तर 1 नंबरचा केक आहे। तुम्ही मार्केटचा केक विसरून जाल, एवढा छान हा केक होतो। पहा, मी थोडंसं फास्ट करून दाखवते आहे। मी एक बॅटर, फर्स्टवालं बॅटर 2 चमचा टाकते, नंतर सेकंडवालं बॅटर 2 चमचा टाकते, आणि लगेच मग मी पुन्हा टॅप करून घेत आहे। याच प्रकारे मी सगळं बॅटर टाकलेलं आहे, आणि नंतर आता आपल्याला याची छान अशी डिझाईन करून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये दाखवते ना मी, पूर्ण बॅटर आपल्याला संपेपर्यंत असंच करायचं आहे। 2 चमचा सफेदवालं बॅटर आणि 2 चमचा कॉफीवालं बॅटर, आणि बॅटर टाकल्याच्या नंतर आपल्याला छान असं त्याला टॅप पण करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यातली हवा सगळी निघून गेली पाहिजे। बॅटर माझं संपलेलं आहे, आणि शेवटी मी जे उरलेलं होतं ते 1-1 चम्मच टाकलेला आहे। आता टूथपिक घ्यायची आहे, आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अशी खालपर्यंत टूथपिक बुडली पाहिजे, त्याने अशा आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या, जेणेकरून डिझाईन तयार होईल। आणि जेव्हा तुम्ही रेष ओढाल तेव्हा टूथपिकला जे बॅटर लागलेलं आहे ते तुम्ही साफ करून घ्या, आणि नंतरच ती वापरा। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की किती छान आपल्या केकची डिझाईन तयार झालेली आहे। आता डिझाईन तयार झाल्याच्या नंतर याला टॅप करायचं नाही। आता आपली कढाई पण प्रीहीट झालेली आहे। आता यामध्ये आपण हा केक टिन ठेवून घेऊया, आणि याला मीडियम गॅसवर 25 मिनिटं बेक करून घेऊया। मध्ये तुम्हाला उघडून एकदा पाहायचं आहे केक झालेला आहे की नाही। 25 मिनिटं ठेवून म्हणजे 25 मिनिटच नाही, मध्ये पण तुम्हाला चेक करायचं आहे की झालाय की नाही। 10 मिनिटाच्या नंतर तुम्ही चेक करू शकता। केक छान असा झालेला आहे। आता आपण काढून घेऊया, आणि केक थंड झाल्याच्या नंतर याचा आपण स्वाद घेऊया। चला तर मग रेसिपी कशी वाटली ती मला नक्की सांगा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तो खात रहा, मस्त रहा, आणि शिल्पाज किचन पाहत रहा, आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। अँड स्क्रीनला मी रवा केकचा पण